नमस्कार नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? सुरक्षित आणि सेफ राहा. आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. हो, मी आता लाईव्हला सुरुवात करतोय. माझं लाईव्हला येणं काळजीपोटी आपल्या सर्वांच्या. आपण सर्वांनी सेफ आणि सुरक्षित राहावं यासाठी मी काही सूचना तुम्हा सर्वांना करणार आहे. सोपान डोंगरे पाटील आहेत, संदीप दादा मोहिते आहेत, जगताप अक्षय, शुभम कुलकर्णी, सोपान पाटील, आकाश जगताप, या सर्वांचे आता माझ्यासमोर सीमा, राहुल आसाराम रायकर, ही सर्व मंडळी, अमोल शिंदे, ही सर्व मंडळी लाईव्ह मध्ये येतात. मी आपला आभारी आहे की आपण यासाठी वेळ काढला. विठ्ठल एखंडे पाटील आहेत, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. हा, नमस्कार नमस्कार सीमा. उद्धव खांडेबराड, नमस्कार. शिवराज पाचफुले, नमस्कार, जय महाराष्ट्र. धनंजय बावणे, जय महाराष्ट्र. भागवत कुटे, जय महाराष्ट्र. सुहास गायकवाड पाटील, जय महाराष्ट्र. केतन पासी, जय महाराष्ट्र. दीपक हवाले पाटील, जय महाराष्ट्र. अभिषेक जगधने, जय महाराष्ट्र. शाहनवाज अहमद, जय महाराष्ट्र. स्वप्नील पाटील, जय महाराष्ट्र. खूप लोकांचे आता मेसेज येतात. मी प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना विनंती करू इच्छितो की आत्ताच मला 9:20 मंत्रालयाचा एक मेसेज या ठिकाणी आलेला आहे. हा तो मेसेज आहे. पुढील 3 तास अहिल्यानगर, संभाजीनगर, धुळे, जळगाव, जालना, नंदुरबार, नाशिक येथे काही ठिकाणी 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंत्रालय मुंबईचा मेसेज आहे आणि 9:20 मेसेज आहे. आणि त्यामुळेच आपण सर्वांनी सतर्क आणि सेफ राहावं, सुरक्षित राहावं, ही विनंती घेऊन मी या ठिकाणी आपल्या समोर आलेलो आहे. मला खात्री आहे की गेले 2-3 दिवस सातत्याने या संदर्भाने समाज माध्यमावरती, वर्तमानपत्रामध्ये की येणारे 3 दिवस हे मराठवाड्यासाठी थोडेसे अवघड आहेत आणि तशा प्रकारचे अलर्ट सुद्धा आता येऊ लागलेले आहेत. त्यामुळेच मी आज दुपारी माझ्या अत्यंत जीवाभावाच्या सैनिकांची बैठक घेतली. 500 शिवसेनेचे पदाधिकारी, आमच्या महिला भगिनी यांना एकत्र बोलावलं आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी आपापल्या भागामध्ये जागता पहारा ठेवायचा, जनतेच्या मदतीला आपण जायचं, अशा प्रकारच्या सूचना मी माझ्या पातळीवर माझ्या सर्व शिवसैनिकांना केलेल्या आहे.
या संदर्भाने मी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याही कानावरती ही बाब टाकली की प्रशासनाला काही गरज लागली मनुष्यबळाची तर त्या संदर्भामध्ये आपण मला या ठिकाणी सांगू शकता. तातडीनं माझे सर्व शिवसैनिक हे आपल्या प्रशासनाच्या आणि जनतेच्या मदतीला या ठिकाणी धावून येणार आहेत. प्रशासनाच्या माध्यमातून अगोदरच उपाययोजना आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. अगोदरच उपाययोजना या ठिकाणी केलेल्या आहेत. ज्या सखल भागामध्ये पाणी थांबतं किंवा घरात जातं अशा भागातल्या लोकांना आम्ही काही वाट न बघता त्या ठिकाणी सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी हलवलेलं आहे. उदाहरणार्थ आमचा संजय गायकवाड यांनी आलेशवी शाळेमध्ये त्या भागातल्या लोकांना पाठवलेलं आहे आणि अजून अनेक ठिकाणी जसं मुक्तेश्वरमध्ये 500 ते 1000 लोकांची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. गांधीनगरमध्ये उर्दू शाळेत व्यवस्था केलेली आहे. आरेशूमध्ये व्यवस्था झालेली आहे. कामगार कल्याण केंद्रामध्ये व्यवस्था झालेली आहे. आयशा लोन आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे. सिटी लॉन्स आम्ही घेतलेलं आहे. पाठकला पण विनंती करतो. आता हे अपडेट मला तुम्हाला द्यायचे तर मी निश्चितपणे अलर्ट आलाच पण आपल्या हवामान खात्याचे तज्ज्ञ माननीय पंजाबराव डग यांनाही फोनवर बोलणार आहे. त्यांचा फोन लागलेला आहे. नमस्कार पंजाबराव. नमस्कार, बोला साहेब. काय परिस्थिती पंजाबराव? आता मंत्रालयाचा मेसेज आला होता 3 तास अवघड आहेत. नाही एवढं काही नाही, फक्त जालना जिल्हा तिकडं आपलं भोकरदन त्या साईडनं पाऊस पडेल. आजच्या दिवसात पाऊस आहे तुमच्याकडे जालन्याकडे? हो, आज रात्री आता मेसेज आला मला 9:20 ला की 3 तासापर्यंत परिस्थिती मुसळधार पाऊस पडेल. नाही तसं काही एवढं नाही, फक्त इकडे भोकरदन सिल्लोड तिकडल्या भागाकडे पडेल. भोकरदन सिल्लोडकडे पडेल. जालना शहरामध्ये वगैरे काही वरच्या साईडला पडेल, कुठं आपलं संभाजीनगर पैठण तिकडल्या साईड. वा वा वा, जालन्यात नाही. आनंद आहे. नाही जालन्याकडे नाही. आणि उद्याच्याला दुपारच्याला ऊन दिसल. हो बरं, मग त्यात आम्ही थोडी खबरदारी बाळगतो. पुढे कसं राहणार आहेत? उद्याचे दिवस आहे. उद्या दुपारा ऊन पडेल, रात्रीच्याला एकदा पाऊस येईल पुन्हा आणखीन असाच. नाही आता मंत्रालयाचा मेसेज माझ्या हातात आहे. 3 तासामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे असं ते म्हणतात. पण तरी तुम्ही सांगता तेही आणि मंत्रालयाचा सुद्धा मेसेज आम्ही ग्राह्य धरून आम्ही आमची काळजी घेतो. काही पुढे काही असेल तर आम्हाला कळवा, मग आम्ही आमच्या लोकांना सतर्क करतो. आता राज्यात फक्त 2 दिवस पाऊस आहे. आता 27-28 आपल्याकडे. मग त्यानंतर पुढं 28-29 उत्तर महाराष्ट्राकडे. 30 पासून तर 3 तारखेपर्यंत पुन्हा चांगलं सूर्यदर्शन उगाड पडणार आहे. बरं बरं बरं. त्याच्यानंतर 4, 5, 6च्या दरम्यान परत एकदा पाऊस येईल बस. बरं बरं बरं. वा वा, चांगली बातमी दिली तुम्ही. चांगली बातमी दिली. ठीक आहे. ओके, धन्यवाद पंजाब. मित्रांनो, मी आताच हवामान तज्ज्ञ पंजाबरावजी डग यांच्याशी आपल्या समोर बोलत होतो. त्यांनी काही गोष्टीचा खुलासा केला. तरी आपण सतर्क राहूया. आजच्या दिवस पाऊस पडेल असंही ते सांगितले आणि पुढचे 3-4 तारखेपर्यंत पाऊस पडणार नाही ही अत्यंत सुखद बातमी त्यांनी आम्हाला आता या ठिकाणी दिली. त्याबद्दल खरं तर एक आनंद आहे की आता पुढचे काही दिवस आम्हाला विश्रांती या ठिकाणी मिळेल. आता या ठिकाणी मंत्रालयाच्या मेसेजवर आपण जाऊ. मंत्रालय म्हणतं त्या पद्धतीनं 3 तासामध्ये माझे सैनिक त्या ठिकाणी गल्लोगल्ली आहेत. ते सर्व आपल्या मदतीला या ठिकाणी निश्चितपणे धावणार आहेत. आपल्या शहराच्या बरोबरच ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्ते सुद्धा मी आज बोलवून घेतले होते आणि ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती केली की ज्या पद्धतीनं आपल्याला लोकांच्या मदतीला धावून जाता येईल त्या सर्व लोकांच्या मदतीला माझे ग्रामीण भागातले शिवसैनिक हे धावून जातील आणि त्यांना पूर्णतः त्या ठिकाणी मदत करतील. काही भागात, ग्रामीण भागातल्या काही सखल भागामध्ये पाणी घुसत असेल तर शाळा ताब्यात घ्या, मंदिरं ताब्यात घ्या किंवा सार्वजनिक त्या ठिकाणी आपण जे बांधलेले आहेत सभागृह, ते सभागृह ताब्यात घ्या आणि त्या ठिकाणी लोकांची राहण्याची व्यवस्था करा. ही सूचना
मी माझ्या सर्व सहकारी बांधवांना या ठिकाणी करतो। आज या ठिकाणी मला आपल्याला सांगितलं पाहिजे की गेली 15 दिवस आम्ही सर्व रस्त्यावरती आहोत। या ठिकाणी रस्त्यावर राहून सातत्याने लोकांना मदत करतो। त्यामुळं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना मदत या ठिकाणी होऊ शकली। आज या ठिकाणी मला आपल्याला सांगितलं पाहिजे की राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांनी कालच माननीय उदयजी सामंत साहेबांना जालना जिल्ह्यातली पूर परिस्थिती, शेतकऱ्यांचं नुकसान, शहरी भागातल्या व्यापाऱ्यांचं नुकसान, शहरी भागातल्या सामान्य आणि गरीब झोपडपट्टी भागातल्या लोकांचं नुकसान बघण्यासाठी त्यांना जालन्यामध्ये पाठवलं होतं। माझ्या समोर सर्वात मोठी चिंता मोती तलावाच्या संदर्भातली होती। मोती तलाव फुटणार आहे अशा प्रकारच्या काही लोकांनी अफवा गावामध्ये पसरवल्या, परंतु आम्ही तेवढीच काळजी घेतली। तातडीनं मंत्री महोदयाला बोलून घेतलं। या ठिकाणी उद्योग विभागाचे चीफ इंजिनियर, त्या ठिकाणी एसी, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या सर्वांना बोलून घेतलं आणि या सर्वांना बोलून जो मोती तलावाचा मोठा विषय होता, हा मोती तलावाचा मोठा विषय वेस्ट वेलचा, अतिरिक्त पाणी मोती तलावामध्ये येऊ लागलं आणि सांडव्यामध्ये ते पाणी मावत नव्हतं। मग त्यासाठी दुसरा एक वेळेवरती आम्ही सांडवा निर्माण केला, जो माझ्या दर्शना हॉटेलमधून आमचं नुकसान प्रचंड झालं। आम्ही नुकसान ते बघितलं नाही, आम्हाला लोकांच्या सुरक्षेची काळजी होती। त्यामुळे दर्शना हॉटेलमध्ये जवळपास 10 फूट पाणी आमच्या हॉटेलमध्ये घुसलं। आमचं सर्व सामानाचा त्या ठिकाणी नाश झाला। आम्ही काही बघितलं नाही, लोकांच्या सुरक्षा आम्ही त्या ठिकाणी बघितली आणि त्या ठिकाणी आम्ही तिकून तो नवीन वेस्टवेअर तयार करून दिला। माननीय मंत्री महोदय या ठिकाणी उदयजी सामंत आले, त्यांना विनंती केली, त्यांनी सर्व अधिकाऱ्याला सूचना केल्या की नवीन वेस्टवेअरला जो MIDCच्या भागातून जातो संभाजीनगर रोडला हायवेला तिथपर्यंत नवीन 5x5 मोठा अशा प्रकारचा एक तिथं मोठा नाला तयार करून देण्याच्या संदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीनं वार लेवलला सूचना केल्या आणि तिथं सुद्धा आता नवीन त्या ठिकाणी मोठा वेस्टवेअर त्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळं निश्चितपणे की चांगल्या पद्धतीचे कामं त्या ठिकाणी होतील आणि त्या पद्धतीनं आपल्याला या सर्व गोष्टी आपल्याला करता येणं शक्य आहे। मला अनेक या ठिकाणी मेसेज येतात। अरविंद मोरे पाटील यांचा मेसेज आला, भाऊ गोलापांगरेला 5 तारखेला खूप भयानक पाऊस झाला आहे, सर्व शेतामध्ये पाणी झाले आहे। भाऊ ओढ्याला खूप पाणी आल्यामुळे बठाणचे काही लोक गोलापांगरेला अडकले होते। ही मागची गोष्ट मला त्या भागामध्ये निश्चितपणे मदत आम्ही त्या काळामध्ये आता पोहोचवण्याचा प्रयत्न करू। वाघरूळचा जो आहे मंडळ पीक विमा रामनगरवर ग्राह्य धरावा अशा प्रकारचा आग्रह तुमचा आहे। तर वाघरूळचं ते मशीन खराब आहे, त्याच्यात कोणी माती टाकली होती, तर निश्चितपणे त्या मंडळाला सुद्धा आम्ही ती नोंद घेतलेली आहे आणि बाजूच्या मंडळाचा अहवाल घेऊन, त्यामुळं काही चिंता करायची गरज नाही। माननीय जिल्हाधिकारी, माननीय कृषी अधिकारी, माननीय उदयजी सामंत साहेब सर्वांनी या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत की आता, आणि शेवटी काल उदयजी सामंत साहेबांनी सांगितलं, माननीय शिंदे साहेबांचा निरोप घेऊन आले होते की शेतकऱ्यांची मागणी होती की सरसगट त्या ठिकाणी आपल्याला मदत पंचनामे करायला लावायचे। आजही मुख्यमंत्री त्या संदर्भात सुतवाच्य केलं। आम्ही सर्व माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आग्रह धरणार आहोत आणि सरसगट पंचनामे करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही आग्रह धरून सरसगट पंचनामे करा अशा प्रकारची विनंती माननीय मुख्यमंत्री महोदय आणि एकनाथ शिंदे साहेब आणि दादांना या ठिकाणी करणार। मला अनेक मेसेज येतात, त्यात योगेश चिरके आमचा भाऊ, आमच्या सामनगावचे काजाळा फाटा रोडवरील गावालगत नदी आहे, तिथून शेतकऱ्यांना सध्या जाता येत नाही, तेथे पुलाची खूप आवश्यकता आहे। योगेश, ही गोष्ट तुम्हाला अगोदरही सांगितलेली आहे, निश्चितपणे याचा दखल घेतो आणि यावर उपाययोजना त्वरित करण्याचा शब्द तुला या ठिकाणी देतो। आज या ठिकाणी मला आपल्याला सांगितलं पाहिजे की या अनुषंगाने खूप अशा मोठ्या प्रकारचं भीतीचं वातावरण लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे आणि तुम्ही काळजी करू नका मित्रांनो। सरकार, प्रशासन
हे पूर्ण आपल्या जिल्हाधिकारी खूप ऍक्टिव्ह आहेत, त्यांची यंत्रणा पूर्ण ऍक्टिव्ह आहे. त्या खूप म्हणजे मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की ज्यावेळेस या ठिकाणी विरेगावचा कॉल आला आम्हाला, तर जिल्हाधिकारी अगोदर पोहोचले, आम्ही तिथं पोहोचलो. जिल्हाधिकारी चिखलामध्ये जाऊन त्यांनी त्या भागाची पाहणी केली. त्यामुळे मला असं वाटतं की सरकारी यंत्रणा खूपपणे ऍक्टिव्ह आहे. त्यामुळे कुठेही घाबरून जाऊ नका, अफवेला बळी पडू नका. काही असेल तर आम्हाला सांगा, आम्ही निश्चितपणे पूर्णतः मदत करू. आज या ठिकाणी मला संदीप पवार SP आमचा साहेब, चौधरीनगर पोद्दार शाळे पाठीमागे रस्ता खूप खराब झालेला आहे, गुडघ्या इतकं पाणी आहे साहेब, विनंती आहे एवढं रोड करून द्या. निश्चितपणे या संदर्भातला तुम्ही माझ्याकडे नंतर या, मी संदीप पवार त्या संदर्भातला निर्णय त्वरित हा पावसाळा संपला की घेऊ आणि तुम्हाला तिथं मदत करू, या शब्द तुम्हाला या प्रसंगी देतो. आज मला आपल्याला सांगितलं पाहिजे मित्रांनो की आज स्थिती जरी भयावह असली तरी तेवढ्याच ताकदीनं आम्ही सर्व लोक आपल्या पाठीमागे उभा आहोत. प्रशासन उभा आहे, प्रशासनातले सर्व अधिकारी उभा आहेत आणि त्यामुळं निश्चितपणे घाबरून जाण्याची स्थिती नाही. आणि आज तर आम्ही व्यवस्था करून ठेवलेली आहे, शाळा, कॉलेज, मंदिर या सर्व ठिकाणी व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि त्यामुळं काही घाबरून जाण्याची गरज नाही. शुभम कुलकर्णी, विरेगाव मंडळात अतिवृष्टी खूप झाली आहे तर पीक विमा भेटला पाहिजे, मोतीगाव गावात दौरा करा. 100% दौरे माझे चालूच आहे, अभिमन्यू फिरतो, मी फिरतो. आणि ज्या भागातल्या लोकांच्या मनामध्ये प्रचंड भीती आहे की त्यांच्या मंडळामध्ये ती नोंद पावसाची झाली नाही, आता काही हरकत नाही, चिंता करू नका. सरकारनेच सरसकट पंचनामे करण्याचं मन बनवलेलं आहे. त्यामुळं तुम्ही ती चिंता करू नका आणि ती गोष्ट आमच्यावरती सोडा. सरकारला आम्ही बोलू, सरकारला आम्ही सांगू आणि त्यांना ती गोष्ट तुमची करून घेऊ. रोहन महाजन भाऊ, लाईटचा प्रश्न मागे लावल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. रोहन, थँक्यू, धन्यवाद. अशी शबासकी दिली तर बरं वाटतं माणसाला आणि आभारी तुझा रोहन की आपण दखल घेतली याबद्दल. लाईटचा प्रश्न अजून आता पावसाळा संपला की खूप कधीच लाईट जाऊ शकणार नाही अशा प्रकारचं स्थिती मी या ठिकाणी आणणार आहे. मी सर्व अधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं, कामाला लावलं आणि सर्व अधिकाऱ्यांनी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिला आणि लाईटचा प्रश्न जवळपास आता मार्गी लागलेला आहे. आता पावसामध्ये ही परिस्थिती निर्माण होते, ते तेवढं फक्त समजून घ्या. पोलच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप ठिकाणी आता जास्तीचा पाऊस झाल्यामुळं आता तातडीनं शक्य नाही, परंतु पोल खूप वाकलेत, खूप झुकलेत. त्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणे जे पोल खराब झालेत किंवा ज्या त्या भागात पोलची अवस्था आहे, खराब वाईट अवस्था आहे, त्या सर्व भागामध्ये आम्ही ते करण्याचा प्रयत्न करू. सुदाम गायकवाड पाटील आहे, भाऊ ग्रामीण भागात लाईट खूप वेळा लाईट जात आहे, पूर्ण रात्र कधीतरी. ठीक आहे, ग्रामीण भागातला हा विषय निश्चितपणे याच्यावर सुद्धा गंभीरपणे लक्ष देऊ आणि आता जिथं आभाळ फाटलं म्हणता येईल, परंतु निश्चितपणे ग्रामीण भागात सुद्धा 100% लक्ष देऊन लाईट कशी राहील हा विषय मी माननीय अधिकाऱ्यासमोर मांडून तातडीने याच्यावर उपाययोजना करून देतो. बाकी इतर गोष्टी अनेक आहेत त्याच्या माध्यमातून आता राहण्याची व्यवस्था केलेली आहे, खाण्याची व्यवस्था जिथे केलेली आहे. प्रशासन, महापालिका आयुक्त यांनी सर्व व्यवस्था, RDC आहेत, तहसीलदार आहेत, SDM आहेत, जिल्हाधिकारी आहेत, या सर्व शाळा ताब्यात घेतलेल्या आहेत, मंगल कार्य ताब्यात घेतलेले. एकटं मुक्तेश्वर, या मुक्तेश्वरमध्ये 500 लोक राहू शकतात. जिल्हाधिकाऱ्यांच्या अंडर आहेत, ते तिथं 500-1000 लोक राहू शकतात. तिथं 1000 लोकांची व्यवस्था राहण्याची. माझी विनंती या माध्यमातून आपल्या सर्व कार्यकर्त्याला आणि जे बघतात त्यांना की अशा प्रकारची कोणाची राहण्याची इच्छा, कोणाच्या घरात पाणी घुसलं असेल तर निश्चितपणे तुम्ही आमच्याकडे पाठवा. आम्ही त्यांना या ठिकाणी राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे जे स्थळ तुम्हाला मी सांगितले त्या सर्व स्थळावरती आम्ही राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. रमेश पाटील गिराम आहेत, शेतीचे सरसकट पंचनाम्यासाठी तलाठी करत नाही, भाऊ सरकारला GR आला नाहीत असे बोलतात. 100% खरं आहे, कारण की तलाट्याला ज्या सूचना आहेत, आपण रमेश ग्राम जे सांगतात, तलाट्याला सूचना आहेत की जिथं ऍक्च्युअली नुकसान झालेलं आहे अशाच ठिकाणचे पंचनामे करा. सुधारित आदेश अजून तहसीलदारापर्यंत पोहोचलेला नाही. आजच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी या ठिकाणी निर्णय तातडीनं घेणार आहे. आपण एक दिवस अजून वाट बघा, दिवसभर एक दिवस वाट बघितल्यानंतर
निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री महोदय या संदर्भातला निर्णय या ठिकाणी तुम्हाला ताबडतोब कळवतील आणि मला खात्री आहे की या ठिकाणी तुमच्या मनातला जो विषय तो विषय पूर्ण या ठिकाणी होऊ शकेल असं मला या ठिकाणी वाटतं. आपल्या शहरामध्ये खरं तर जे काही भाग आहेत जिथं नदी पात्राच्या बाजूचे आहेत, मग तो हनुमान घाट असेल, अर्जुन नगरमध्ये काही भाग असेल, किंवा इथे स्टेशनच्या बाजूला काही भाग असेल, किंवा शहरातले अनेक भाग आहेत, या सर्व भागामध्ये पाणी घुसण्याची प्रक्रिया होते. अशा सर्व भागामध्ये आपण सर्वांनी सतर्क राहावं. शरद क्षीरसागर पाटील आहेत, भाऊ अभिमन्यू दादा आणि आम्ही कल्याण सर्कलमध्ये त्या दिवशी 6 तास फिरलो. सगळ्या गोष्टी दादाने स्वतः बघितल्या. नक्कीच तुम्ही सगळ्या गोष्टी मागे लावणार. हा, अभिमन्यू आणि तुम्ही गेले होते. शरद क्षीरसागर, धन्यवाद, तुम्ही मला या ठिकाणी ही माहिती दिली. निश्चितपणे जे बघितलं ते पूर्ण करून घेण्याची जबाबदारी मी निश्चितपणे या ठिकाणी घेईल. मी पूर्णतः सतर्क आहे, सावधान आहे आणि आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण ताकदीने या ठिकाणी उभा आहे. तुम्हाला केव्हाही गरज पडली, मला, माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांना, माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना, प्रशासनामधल्या सर्व अधिकाऱ्यांना तुम्ही सर्वांना सूचना करा. प्रशासन, शासन आपल्या सोबत आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उदयजी सामंत साहेब हे संपूर्ण परिस्थितीवरती, माननीय मुख्यमंत्री सुद्धा हे संपूर्ण परिस्थितीवरती या ठिकाणी लक्ष देऊन आहेत. आज आपल्या पालकमंत्री माननीय पंकजाताई मुंडे या जालन्यामध्ये आज या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांनी सुद्धा या संदर्भातली माहिती घेतलेली आहे. माननीय गिरीश महाजन साहेब हेही जालना शहरामध्ये आले होते. ते या ठिकाणी आमच्या धनगर बांधवांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी आले होते. त्यानिमित्ताने त्यांनी या ठिकाणी सर्व गोष्टीची माहिती घेतली. मी आज सकाळपासून माननीय गिरीशजी महाजन, माननीय पंकजाताई मुंडे यांच्या संपर्कात होतो की तुम्ही तातडीनं आमचे दीपकजी बोराडे यांच्या उपोषणाला भेट द्यायला या. ते भेट द्यायला या ठिकाणी आलेत आणि त्यांच्या विषयाची चर्चा या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे पालकमंत्री महोदय सुद्धा या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये लक्ष ठेवून या ठिकाणी आहेत. सकाळी पुन्हा माननीय पंकजाताई मुंडे या ठिकाणी आज उद्या सकाळी येणार आहेत. त्यामुळं या सर्व गोष्टीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आम्ही आहोत. घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही. अशी परिस्थिती आली तर आम्हाला फोनद्वारे कळवा, ही विनंती तुम्हाला फेसबुकच्या माध्यमातून मी या ठिकाणी करतो. अजून काही विषय असतील तर तुम्ही मला कळवा. मी काही अपडेट घेतो. अमोल भैया जाधव पाटील विरेगाव इथे येऊन जे रेस्क्यू, मी आत्ताच उल्लेख केला माननीय जिल्हाधिकारी महोदय, आम्ही या ठिकाणी आलो. वा वा वा, थँक्यू, आभारी आहेत अमोल भैया, आभारी आपला. विरेगावच्या सरपंचांनी खूप चांगलं लिहिलेलं आहे, मी त्यांचा मनापासून आभारी आहे. ठीक आहे, ते माननीय शिंदे साहेब बघतील. माझा नंबर, अभिमन्यूचा नंबर सगळ्याकडे आहे. अडचण असल्यास आमच्या सहित तुमच्या ओळखीच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना तुम्ही फोन करू शकता. त्यामुळं आम्हाला फोन करा, अभिमन्यूला फोन करा, शिवसैनिकाला फोन करा, ते मला सांगतील. अमोल भैया जाधव, तुझे मनापासून आभारी आहे. ज्या भावना तुम्ही माझ्याबद्दल व्यक्त केल्या त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी. अमोल, थँक्यू अमोल. मी आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया बघणार आहेत. आपल्या भागात काय परिस्थिती आहे ती मला कमेंट्स मध्ये आपण जर सांगितली तर मला त्यामध्ये उपाययोजना करता येतील. आज जरी हाताबाहेर गेलेली परिस्थिती नसली तर या 3 तासामध्ये जो पाऊस पडेल त्या 3 तासाच्या पडणाऱ्या पावसामध्ये परिस्थिती ही कशी होईल ते तुम्ही मला कळवा, मला सांगा. सर्व व्यवस्थितपणे जेवण वगैरे करून घ्या. हो, सर्वांना विनंती आहे की परिवाराचं संरक्षण, तुमचं संरक्षण, मोहल्ल्याचं संरक्षण हे आपल्या हातून घडलं पाहिजे. अशी परिस्थिती निर्माण झाली तर मी तुमच्या सर्वांचा आभारी मनापासून की तुम्ही खूप सुंदर अशा प्रकारचे कमेंट्स मध्ये सूचना करता. मी प्रत्येकाची वाचू शकणार नाही,
म्हणजे बोलणं आणि एकीकडे वाचणं हे मला प्रत्येकाची वाचता येणार नाही, पण नंतर निश्चितपणे या ठिकाणी मी वाचेल. एवढी सर्व मंडळी आपण लाईव्ह मध्ये या ठिकाणी आलेले आहात, तर मी तुमचे खरं तर मनापासून आभार व्यक्त करतो की आपण सर्व या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने लाईव्ह मध्ये आलात. फक्त लाईव्ह मध्येच नाही तर मी प्रत्यक्ष मदतीला रात्रीचा दिवस बघितला नाही, दिवसाची रात्र बघितली नाही. मी जनसेवेसाठी कधीही मागं न हटणारा कार्यकर्ता आहे, आपला सर्वांचा सहकारी आहे. त्यामुळं निश्चितपणे आपण सर्वच आम्ही आमच्या पातळीवर पक्षाकडून शिवसेवा दल हे आमच्या शिवसैनिकाचं स्थापन केलं आणि युवासेना आपत्कालीन सेवा समस्या तुमची साथ आमची अशा प्रकारचा एक टॅगलाईन घेऊन या ठिकाणी आम्ही काम करतो. विशेषतः गणेश मोहिते असेल, नागेश डवले, राहुल गवारे, प्रमोद वाघमारे हे सर्व आमचे शिवसैनिक, सचिन देशमुख आणि महादेव वाघ अभिमन्यूच्या नेतृत्वामध्ये काम करणारे, आणि विशेषतः आमचे भाऊसाहेब गुगे असतील, पंडित बुत्तेकर असतील, एजे पाटील बोराळे असतील, हे सर्व मंडळी, विष्णू पासफुले असतील, आत्मानंदजी भक्त असतील, किंवा हे सर्व मेघराज वगैरे सर्व मंडळी, नगरसेवक आमचे सर्व आजीमाजी नगरसेवक, हे सर्व लोक आपल्या सर्वांच्या तैनातीमध्ये आम्ही उभा केलेले आहेत. त्यामुळं गरज पडली तर निश्चितपणे आम्हाला कळवा. मला संदीप पवार, आभारी तुझा भाऊ, आमचे भाग्य आज तुम्ही आमचे आमदार आहात. धन्यवाद संदीप. दीपक एखंडे साहेब, पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून गावकऱ्यांना खूप अडचण होत आहे, तरी रामनगर साखर कारखान्यातील सोमवार रस्ता दुरुस्ती करून द्यावी, गावकऱ्याची मागणी मार्गी लावा. दीपक एखंडे, निश्चितपणे याची नोंद मी घेतो, थँक्यू दीपक. काही अडचण असेल तर पुन्हा आपल्याला विनंती, रात्री कुठलाही संकोच करू नका. कॉन्टॅक्ट करत असताना कुठलाही संकोच करू नका. 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, कसा कॉन्टॅक्ट करायचा तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मी आपल्यासाठी तयार आहे. आपण सर्व या ठिकाणी लाईव्ह आलात त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार. काही विषय असतील तर निश्चितपणे ते विषय मी घेईल. फिरोज बागी आमचा, थँक्यू फिरोज, धन्यवाद. ग्रामीण आणि शहरातल्या सर्व लोकांना सतर्क राहा. धन्यवाद. अमन.